नमस्कार. आज आपण स्टँडर्ड 7th सायन्स टॉपिक नंबर 10 डिझास्टर मॅनेजमेंटमधील लेक्चर 3 मधील उर्वरित घटक पाहणार आहोत. दोन्ही लेक्चरमध्ये मागच्या आपण क्लाउड ब्रस्ट, प्रोटेक्टिव्ह मेजर्स, फ्लूड्स, लाइटनिंग, फिमेनी हे डिझास्टर्स पाहिलेले आहेत. आताच्या लेक्चरमध्ये आज आपण आता व्हल्कॅनो म्हणजे ज्वालामुखी पाहणार आहोत. व्हॉट इज मीन बाय व्हल्कॅनो? ज्वालामुखी. व्हल्कॅनो इज अ नॅचरल इव्हेंट ऑर फिनॉमिना. व्हल्कॅनो इज अ नॅचरल इव्हेंट ऑर फिनॉमिना. ज्वालामुखी ही नैसर्गिक घटना आहे. द इंटेरियर ऑफ द अर्थ इज व्हेरी हॉट. पृथ्वीचा भूभाग हा अतिशय उष्ण आहे. मूव्हमेंट ऑफ हॉट सबस्टन्सेस कंटिन्युअसली ऑकर फ्रॉम द इंटेरियर टुवर्ड्स द सरफेस ऑफ द अर्थ. आणि अशा ह्या गरम भूभागामध्ये सतत पदार्थांच्या हालचाली होत असतात, तप्त पदार्थांच्या, आणि त्या सतत काय होतात, भूभागाकडून जमिनीकडे येत असतात. ॲज अ रिझल्ट समटाइम्स द सॉलिड, लिक्विड अँड गॅसियस सबस्टन्सेस बिलो द अर्थ्स क्रस्ट आर पुश्ड टुवर्ड्स द क्रस्ट. काही वेळा भूकवचाखाली घन, द्रव आणि वायू पदार्थ हे भूकवचाकडे ढकलतात. When these substances come out of the earth crust in an eruption and start flowing, it is called a volcano. आणि हे पदार्थ भूकवचा बाहेर पडून भूपृष्ठावर उद्रेक झाला की ते वाहू लागतात. त्याला म्हणायचं व्हल्कॅनो. जपानमध्ये अशाच प्रकारचा फुजियामा नावाचा जागृत ज्वालामुखी आहे. ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे खूप उष्ण पदार्थ बाहेर पडतात. Hot substances comes out of the earth crust in the eruption and start flowing is called a volcano. डेफिनेशनला प्रश्न येतो, व्हॉट इज व्हल्कॅनो? व्हॉट आर द इफेक्ट्स ऑफ व्हल्कॅनो? ज्वालामुखीचे परिणाम काय आहेत? केमिकल सबस्टन्सेस सच ॲज लावा, वेपर, hot mud, sulfur, etc. get collected on the surface of the earth and thereby mountains and hills are created. व्हल्कॅनोचा पहिला इफेक्ट काय आहे तर शिलारस, बाष्प, उष्ण चिखल, हॉट मड म्हणजे उष्ण चिखल, केमिकल सबस्टन्सेस, गंधक, रासायनिक पदार्थ बाहेर पडतात. ते भूपृष्ठावर येऊन साचतात आणि डोंगर, टेकड्या यांची निर्मिती होते. The atmosphere gets polluted due to the ash and gases ejected by the volcano. ज्वालामुखीतून जी राख आणि वायू बाहेर पडतात त्यामुळं वातावरण हे प्रदूषित होते. Often it rains as a result of volcanic eruption. Often it rains as a result of volcanic eruption. ज्वालामुखीचा उद्रेकामुळे पाऊस देखील पडतो. टेम्परेचर रायजेस ड्यू टू हॉट गॅसेस. तापमान वाढतं. फॉरेस्ट अँड सेटलमेंट गेट बरीड अंडर हॉट मड. जंगल आणि वस्त्यासुद्धा ह्या उष्ण चिखलाखाली काढल्या जातात. व्हल्कॅनो इरप्ट इन द सी ॲज दे डू ऑन दी लँड. जमिनीमध्ये जसे ज्वालामुखीचे उद्रेक होतात तसे समुद्रामध्ये सुद्धा घडून येतात. The same substances that come out during the eruption of volcano on the land are ejected during the eruption of volcano in the sea. जमिनीवरती जसे बाहेर पदार्थ येतात, हॉट मड, लावा, सल्फर, केमिकल सबस्टन्सेस, असे सगळे पदार्थ समुद्रामध्ये सुद्धा बाहेर येतात. समटाइम्स some islands are created ड्यू टू द इरप्शन ऑफ व्हल्कॅनो इन द सी. समुद्राच्या उद्रेकामुळे काही बेटांची सुद्धा अशाच प्रकारे निर्मिती झालेली आहे. इट इज नॉट पॉसिबल टू प्रिव्हेंट इरप्शन ऑफ व्हल्कॅनो. ज्वालामुखीचा उद्रेक टाळणे किंवा उद्रेक सुरू झाल्यावर थांबवणे हे नियंत्रणात नसते. टू स्टॉप इट आफ्टर इट्स इरप्शन और टू कंट्रोल इट. However, by means of science and technology,
विज्ञान आणि तंत्रज्ञानाला सुद्धा हे व्यवस्थापन करणं हे शक्य झालं आहे. इट इज पॉसिबल टू प्रेडिक्ट एन इरप्शन अँड टू टेक इमिजिएट स्टेप्स फॉर डिझास्टर मॅनेजमेंट. आणि विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या साहाय्याने हे शक्य झालं आहे. These are the effects of volcano. नेक्स्ट सुनामी. सुनामी आपण ऐकलेले आहे. व्हॉट इज अन अर्थक्वेक? भूकंप म्हणजे काय? व्हॉट विल हॅपन इफ द अर्थक्वेक अँड व्हॉल्कॅनो इरप्शन ऑकर ॲट द बॉटम ऑफ द सी? भूकंप किंवा ज्वालामुखीचा उद्रेक हा सागर तळाशी झाला म्हणजे काय होईल? समुद्रामध्ये मोठमोठ्या लाटा निर्माण होतात आणि ह्या लाटा इतक्या उंच उंच असतात की 10-10, 15-15 मजली इमारती अगदी पत्त्याच्या डावासारख्या उन्मळून पडतात. झाडं उन्मळून पडतात. ॲज ऑन द लँड अर्थक्वेक अँड व्हॉल्कॅनो इरप्शन ऑकर ॲट द बॉटम ऑफ द सी टू. जमिनीप्रमाणे सागराच्या तळाशी जर भूकंप किंवा ज्वालामुखीचा उद्रेक झाला तर अशा प्रकारे घटना घडू शकतात. If an earthquake occurs at the bottom of the ocean, the energy released pushes the water upwards. जी ऊर्जा निर्माण होते ती पाण्याला बाहेरच्या दिशेने ढकलते. ॲज अ रिझल्ट ऑफ दिस पिक्युलर टाईप ऑफ वेव्ज आर फॉर्म्ड. विशिष्ट प्रकारच्या लाटा ह्या महासागरामध्ये निर्माण होतात. दीज वेव्ज आर नॉट व्हेरी हाय नियर दी सोर्स. ह्या लाटा उगमस्थानाजवळ फार उंच नसतात परंतु त्या खूप वेगाने दूरवर पसरतात. बट दे स्टार्ट स्प्रेडिंग व्हेरी हाय लॉंग डिस्टन्स. द व्हेलॉसिटी ऑफ दीज वेव्ज 18,000 to 19,000 किलोमीटर. 800 पर आवर. एका तासाला ते 800 ते 900 किलोमीटर इतक्या लांब जातात. वेन दे रीच coastal area, their velocity is reduced, but their height is found to have increased tremendously, even about 30 meters. त्या किनारी भागाकडे पोचतात तेव्हा त्यांचा वेग आधीच्या पेक्षा कमी होतो पण त्यांची उंची 100 फूट वाढलेली दिसते. Such waves generated by an earthquake or volcano occurring on the ocean floor is called tsunami. आणि अशा प्रकारे ज्या महासागराच्या तळाशी होणाऱ्या भूकंपामुळे तसेच ज्वालामुखीमुळे निर्माण होणाऱ्या ज्या लाटा असतात त्या लाटांनाच सुनामी म्हणायचं. सुनामी इज जॅपनीज वर्ड विच मीन्स हार्बर वेव. हार्बर म्हणजे किनाऱ्यावर येऊन धडकणारी पाण्याची मोठी लाट. सुनामी हा जपानी शब्द आहे. आपण मगाशीच म्हटलं की जपानमध्ये फुजियामा नावाचा जागृत ज्वालामुखी आहे. सतत जपानमध्ये भूकंपाचे धक्के बसत असतात त्यामुळे जपानमधली घरंसुद्धा पुठ्ठ्याची किंवा लाकडापासून बनवलेली असतात. डिस्ट्रक्टिव्ह इफेक्ट्स ऑफ सुनामी. डिस्ट्रक्टिव्ह म्हणजे विघातक. बिल्डिंग्स अँड अदर कन्स्ट्रक्शन आर डिस्ट्रॉईड. इमारती आणि बांधकामे पडतात. देअर इज लार्ज स्केल लॉस ऑफ लाईफ अँड फायनान्शियल. मोठ्या प्रमाणावर जीवित आणि वित्तहानी होते. बोट्स अँड शिप नियर दी कोस्ट गेट डॅमेज्ड. किनाऱ्याजवळ होडी आणि जहाजांची मोठी हानी होते. ट्रीज गेट अपरूटेड. झाडं उन्मळून पडतात. लँडस्लाइड्स टेक प्लेस ऑन अ लार्ज स्केल. मोठ्या प्रमाणावर भूस्खलन होते. भूस्खलन म्हणजे दरडी कोसळल्यासारखं माती निघून जाते. चेंजेस टेक्स प्लेस इन दी ओरिजिनल लँड नियर दी कोस्ट गिविंग राईज टू स्वॅम्प्स. किनाऱ्यावरील मूळच्या जमिनीत बदल होऊन दलदलीचे प्रदेश निर्माण होतात. ट्रॅफिक ऑब्स्ट्रक्शन्स अरायझेस. वाहतुकीला अडथळे निर्माण होतात. ट्रॅफिक ऑब्स्ट्रक्शन्स म्हणजे अडथळा. द बिझनेस और इंडस्ट्री रिलेटेड टू द सी आर
advisedly affected and normal day-to-day life is disrupted. व्यवसाय उद्योगधंदे यांच्यावरती विपरीत परिणाम होऊन जनजीवन हे विस्कळीत होते. लार्ज स्केल डॅमेज इज कॉज्ड टू हार्बर्स. बंदरांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होते. व्हॉट प्रिकॉशन्स विल बी टेकन when a tsunami wave is formed due to an earthquake on the sea floor? It is necessary that an immediate estimate is made of its progress and a warning of danger is issued to the people in the coastal area. म्हणजे सागराच्या तळाशी निर्माण होणाऱ्या ज्या लाटा आहेत त्या झाल्यावर तात्काळ तिचा अंदाज घेऊन किनारा किंवा पट्टीलगतच्या प्रदेशातील लोकांना सूचना देणे आवश्यक असते. फॉर दिस पर्पज अँड आर्टिफिशियल जिओस्टेशनरी सॅटेलाइट इज ऑफ ग्रेट यूज. कृत्रिम भूस्थिर उपग्रहाची मदत होते आणि ही माहिती आपल्याला तात्काळ मिळते. बघा, व्हॉल्कॅनो पाहिलं, सुनामी आणि स्टॉर्म्स म्हणजे वादळं का निर्माण होतात, व्हॉट गिव्ह राईज अ स्टॉर्म, व्हॉट आर देअर इफेक्ट्स, का निर्माण होतात वादळं, आपण हे मागील इयत्तेमध्ये पाहिलेलं आहे. वी हॅव ऑलरेडी लर्न्ड अबाउट द फॉर्मेशन ऑफ स्टॉर्म्स अँड देअर इफेक्ट्स. तापमानातील बदलामुळे वादळं घडून येतात. हवा ही जास्त दाबाकडून कमी दाबाकडे वाहते. सपोज यू आर कॉट इन अ स्टॉर्म, व्हॉट विल यू डू टू कीप युअर सेल्फ सेफ. जर तुम्ही वादळात अडकलात तर काय कराल. रेग्युलर कट डाऊन ट्रीज और ब्रेंचेस दॅट आर लाईकली टू फॉल अँड कॉज डॅमेज. आपण काय गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत आता. तर इमारतीवर पडून नुकसान होणार नाही यासाठी नेहमी झाडाच्या फांद्या कट केल्या पाहिजेत. इफ यू आर आउटसाईड टेक शेल्टर इन अ सेफ प्लेस. जर घराच्या बाहेर असाल तर सुरक्षित ठिकाणी जावा. इफ यू आर अवे फ्रॉम होम इन्फॉर्म युअर क्लोज रिलेटिव्स अँड फ्रेंड्स अबाउट युअर एक्झॅक्ट लोकेशन. तुम्ही जर बाहेर असाल तर नेमकं कुठं आहात हे जवळपासच्या नातेवाईकांना किंवा मित्रांना कळवा. ॲट होम शट दी वॉल्व्स ऑफ गॅस रेग्युलेटर्स अँड टर्न ऑफ द इलेक्ट्रिक सप्लाय. गॅसचे रेग्युलेटरचा स्विच बंद करा किंवा लाईटचा सप्लाय बंद करा. मेक टेलिफोन कॉल्स टू वॉर्न युअर रिलेटिव्स अँड फ्रेंड अबाउट प्रोबॅबल डेंजर. फोनच्या मदतीने मित्रांना तुम्ही संभाव्य सूचना द्या आणि संकटांपासून सावध राहा. त्यांना सुरक्षित ठिकाणी जाण्याची सूचना द्या. टेल देम टू गो टू अ सेफ प्लेस. गिव्ह टेम्पररी शेल्टर टू पीपल हू आर फार अवे फ्रॉम देअर होम्स. घरापासून दूर असणाऱ्या लोकांना तात्पुरता आपल्या घरामध्ये आश्रय द्या. नॅशनल इन्स्टिट्यूशन्स काय करतं. युनायटेड नॅशनल इस्टॅब्लिश्ड स्टेशनरी इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन इन 1965. संयुक्त राष्ट्र संघटनेने एक स्थायी स्वरूपाची UNDP नावाची 1965 साली एक संस्था स्थापन केलेली आहे. अबाउट 177 नेशन्स फ्रॉम ऑल ओव्हर वर्ल्ड आर मेंबर्स ऑफ द UNDP. जवळजवळ 177 देश या संघटनेचे सदस्य आहेत. One of the main function of this organization is to send equipment, financial aid and also volunteers to the place of disasters. म्हणजे या संघटनेचं मुख्य कार्य काय तर आपत्काळात साधनसामुग्री, आर्थिक मदत तसेच स्वयंसेवकांना आपत्तीच्या ठिकाणी पाठवण्याचं काम करतं. इन ॲडिशनल इंटरनॅशनल मेडिकल टीम्स अँड ग्रुप ऑफ अदर एक्सपर्ट्स आल्सो सेंड. त्यांच्यासोबत आंतरराष्ट्रीय पथके व इतर तज्ज्ञांचे गटही पाठवले जातात. 13 ऑक्टोबर इज इंटरनॅशनल डे फॉर डिझास्टर रिडक्शन.
आपत्ती प्रतिबंध दिन म्हणून नैसर्गिक आंतरराष्ट्रीय आपत्ती प्रतिबंध दिन 13 ऑक्टोबरला दिवशी पाळला जातो. आपण भूगोलाच्या पुस्तकामध्ये स्टॉर्म्स, सुनामी, ज्वालामुखी ह्याविषयी आपण माहिती मिळवू शकतो. अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण वोल्कॅनो, सुनामी, स्टॉर्म्स, डिस्ट्रक्टिव्ह इफेक्ट्स, प्रिकॉशन्स मेजर्स या गोष्टी पाहिलेल्या आहेत. अशा प्रकारे आपला 10वा धडा पूर्ण झालेला आहे. आणि तुम्ही पुन्हा पुन्हा शब्द वाचा, धडे वाचा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. शब्द पाठांतर खूप महत्त्वाचं आहे आणि त्याच्यापेक्षाही जास्त वाचन खूप महत्त्वाचं आहे. धन्यवाद.